वेलकम टू माय चॅनल दिशाज ब्लॉग्स. आणि आज आपण सगळे चाललो आहे बदलापूरला. आमचं सगळ्यांचं फॅमिली गेट टुगेदर आहे. तर आता जस्ट निघालो आहे आणि सगळे आहे ते बघा, अनु, आई, मावशी हाय कर. तर आता जस्ट निघालो आहे आम्ही आणि मम्मीच्या मामाचाच फार्म हाऊस आहे. तर काही चेक इन चेकआउटचं काही इश्यू नाही आहे. तर गाईज आता ना आम्ही चाललो आहे तिथे ऑलमोस्ट 60-65 लोक आहेत. म्हणजे सगळे मम्मीचे मामी मावशी सगळ्या जणी आहेत आणि इथून आम्ही एवढे निघालो आहे. माझा हा फर्स्ट व्लॉग आहे, तर सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ठीक आहे, लास्टपर्यंत व्लॉग बघा, खूप मजा येणार आहे गाईज, खूप म्हणजे खूप मजा येणार आहे. सो लेट्स गो. गाईज आम्हाला इथे ट्रॅफिक लागली आहे, आपल्याला जायचं आहे बदलापूरला. अजून सांगितलेलं ना. आणि आत्ताशी आम्ही आहे उल्हासनगरमध्ये. जाम ट्रॅफिक लागली आता इथे, वैताग येतो. काय झालं का आई? अगं माझा गॉगल लावला आणि चष्मा पर्स मध्ये ठेवला होता. काढला का गॉगल? गॉगल का काढला? नको आता नाही लावत, कंटाळा आला मला. धमकी देता काय? काय कसला अर्थ सांगते आई? ब्लॅकमेल करायला. म्हणजे तुम्ही बोलाल का मी त्यांना सांगेल आणि मग मी काहीतरी मला सांगता येत नाही. पार्टी मागणार तुम्ही पार्टी द्या, नाही तर आम्ही सांगतो. हा मग असं बरोबर समजलंय, तिला सांगताय. बरोबर. कसला अर्थ? ते ब्लॅकमेलचं. A few moments later. ए अन्नू, कुठे चाललीस? कुठे चाललीस? वडापाव खायचा आणि एवढं ऊन आहे ना, खूप गरम होतं. आणि इथे आपल्याकडे अर्धी पब्लिक मोशन सिकनेसवाली, तर ते हे पण नाही, AC पण नाही लावून द्यायचे. आणि माझी हालत खराब झाली आहे, ऑनेस्टली खराब झाली आहे. आता 5-10 मिनिटाचा डिस्टन्स बाकी आहे फक्त. हे बदलापूर स्टेशन पासून थोडंसं लांब आहे, गावात आहे. गाईज आपला वडापाव आलाय, पण तो मी नाही खाणार आहे, कच्चांसाठी आहे. पण देतो तुझं नाही खाणार. प्रेम बघा गाईज, प्रेम. मला कचऱ्याच्या डब्यातून उचलून आणली. तुला पण बनवायला घेतले नाही, मला नको. एकच बाईट. आलोय, फायनली पोहोचलोय आता इथे. Turn right. Head south. In 150 meters, turn left. हा इकडे ये साईडला. पोहोचलोय आता इथे. आपलं सामान घेऊन चाललेत. बापरे, वाट लागली. खूपच डेंजर गरमी, एकदम रास गरमी आहे काहीच. झाले आहे हा आपला वेलकम ड्रिंक. आणि आत्ताशी एवढेच लोक आलेत, अजून 60 लोक यायचे. 2 पॅसेंजर बाकी आहेत. जागा नाहीये. अगं परी जवळ बस, इकडे बसेल ना परी. काय बोलताय ते लोक? काहीतरी गॉसिपिंग चालू आहे. आता मी तुम्हाला दाखवते फार्म हाऊस. जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवते, कारण खूपच मोठं आहे बघा. आता कोणी आली नाही आहे पब्लिक, तर दाखवून घेते. हे बघा, हा आहे फार्म हाऊस आपलाच आहे गाईज. इथे असंच सिटिंग एरिया आहे. पूर्ण नाही जात आता मी तिथे, नंतर दाखवेन तुम्हाला. रात्री जाऊ आम्ही. आणि वरती सगळे रूम्स आहेत बघा. मामी आला तिथे. हे बघा, इथे पण असा ओपन एरिया आहे पूर्ण. खूप मोठा आहे गाईस तो, चारी बाजूनी असं दाखवायला गेलं ना टाइम लागेल. ही बघा, ही फोटोज काढायला आली आहे इथे. परी से हाय. कुठे चालली?
चला काढूया फोटोज. आता इथे सगळ्यांचे फोटो सेशन चालू आहेत आणि माझा अवतार बघा कसा झाला. मला बिलकुल इच्छा नाही आता फोटो काढायची. मी नंतर फ्रेश होईल आणि मग बघू नंतर फोटो काढेल. आता तर बिलकुल इच्छा नाही आहे. आणि हे बघा सगळी चिल्लर पार्टी. गाईस मी आत्ता बघितलं इथे बर्ड्स पण आहेत. चिंटू चिंटू भारी आहे इथे. इथे पण काहीतरी आहे आय गेस. ओ इथे रॅबिट्स आहेत. हे बघा पळाले. हे बघा आपला नाश्ता आलाय इथे. काय मम्मी? बटाटा वडा आणि चटणी. सॉस आहे की चटणी. ओ हे बघा गाईस पब्लिक बसली खायला. आणि हा आहे आमचा चॉकलेट बॉय. ही बघा आमची स्कॉलर आर्या. हिला 10th मध्ये किती पर्सेंट भेटले बघा. तोडून कोण बघा मारले पक्ष्यांनी. नेक्स्ट लेवल आरडाओरडा चालू आहे. माझं डोकं दुखायला लागलं. डोकं दुखायला लागलं आणि आमचं बजेट तर अवतार एवढा डेंजर झालेला काही. जेव्हा घरून आलेली तेव्हा थोडी चांगली दिसत होती आणि आता पण चांगली दिसते. पण अवतार झालाय तिचा तर बघा. जिथे आता सीटिंग अरेंजमेंट चालू आहे आणि आमचा मामा. पोरी आमच्या कामाच्या आहेत. इकडे फोटो सेशन चालू आहे आणि इथे तर बघा दाखवते तुम्हाला. आत्ताची तर अर्धी पब्लिक पण नाही आली आहे. अजून खूप लोक बाकी आहेत. बघा कुकू हात पकड माझा. कुठे चालली? डॉगी बघायला. ही बघ ही कोण आहे? चल पटकन चल. गाईज रेडी झाली आहे मी. हे बघा माझा आउटफिट. नक्की सांगा कशी दिसतीये. आहे खूप छान दिसतीये. आता जाते खाली फटाफट. आम्ही गेम्स खेळणार आहे. इकडे काहीतरी लागलंय. इकडे मम्मी माझा ब्लॉग चालू आहे. आणि इथे मेकअप चालू आहे मोठ्या मुलींचा. तुझ्याकडे हे नाही आहे का ग ब्लेंडर? ही बघ येते येते. गाईस इथे गेम चालू आहे बघा. मी पण जाते आता फटाफट खाली. ही आहे आमची रूम. आणि ही आहे मी. गाईज मी फटाफट चेंज केलं आहे आउटफिट आणि आता नाईट ड्रेस वेअर केला आहे कारण की ना खूप कंटाळा आला आहे. तर दाखवते माझा नाईट ड्रेस. पण
अरे माझी इयरिंग्स कुठे गेली? ठीक आहे, थोड्या वेळात फ्रेश पण होईल, पण आता जाते आणि जेवते. नाईट ड्रेस वेअर केला आता, झाली आहे मी फ्रेश. नाही सॉरी, फ्रेश नाही झाली, फक्त आउटफिट चेंज केली बघा. नुसती मागे मागे येते ही माझ्या पोरगी. ही बघा हिचं काय चाललंय. काही व्हेज आणि नॉनव्हेज जेवण दोन्ही आहे. व्हेजमध्ये आहे भेंड्याची भाजी, अजून इथे काय पनीर बटर पनीर, पापड. आणि नॉनव्हेज इथे, नॉनव्हेजमध्ये बघूया काय आहे. भाकरी, ह्याच्यात काय चिकन की मटन आहे वाटतं काहीतरी. हे ब्रो हे काय बिर्याणी. हां काही त्याच्यामध्ये बिर्याणी आहे आणि ह्याच्यात आहे that's all. म्हणून या दोघींना ना कुठे घेऊन जात नाही मी. अरे नाही तिथे बघा, सगळ्यांच्या हाताला कळ लागते. इथे एवढे टेबलची अरेंजमेंट असून पण अरे बघा. टेबल वरती आहेत. खाली बसलेत खाली. टेबल नाही पण असं आणि चांगलं भारतीय बैठक. किती घेतलंय बघा जेवायला. ढिगभर जेवतील आता. Happy birthday to you. Happy birthday to you. May आत्ताच आजोबांचा बड्डेचा केक कट केलाय आम्ही सगळ्यांनी आणि आता गेम्स खेळून बसली. मला वाटत नाही आज रात्री कोणी झोपेल आणि सगळी फॅमिली बसली आहे मस्तपैकी. आणि मला तर आता झोप येते, पण झोपू तर नाही शकत, म्हणजे झोपून कोणी देणारच नाही. आता बसलोय सगळे, आता गेम खेळतो आम्ही काहीतरी. ब्लॉग तुमच्या याच्यात असेल तर तो फक्त फोल्ड करायचा आत, फाडायचा नाही. जो फाडला त्याला डिस्क्वालिफाय आणि हाऊसचा गेम आणून द्यावा लागेल. फुल माईक घेऊन बसलेत गाडी आणि ह्यांचं तर वेगळंच. या पोरांना झोप नाही, रात्रीचे 1 वाजून गेले.